Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आरक्षणासाठी केलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं आणि सरकारने मागण्या मान्य केल्याने हजारो आंदोलक गुलाल उधळत घरी गेले. मात्र या आंदोलनाला परवानगी देऊ नये म्हणून शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केलाय. तर मिलिंद देवरा यांनीही मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्र पोस्ट करत लिहिलंय की अलीकडच्या काळात झालेल्या निदर्शनांमुळे मुंबई जवळजवळ ठप्प झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं. प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु हे सुनिश्चित केलं पाहिजे की महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक केंद्र लकवाग्रस्त होणार नाही, असं सुद्धा मिलिंद देवरा यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. यावर संजय राऊतांनी मिलिंद देवरांचं ते पत्र शेअर करत म्हटलंय की अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय मागण्यांसाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असं मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरणं बंद करा असं सुद्धा ट्विट करत संजय राऊतांनी म्हटलंय. याचबरोबर पत्रकार परिषदेतूनही राऊतांनी देवरांवर निशाणा साधलाय. नक्की काय म्हणालेत संजय राऊत, पाहूयात. हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे. आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाचा, त्यांचा जो गट आहे, पक्ष आहे, त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता. माझी भूमिका एवढीच आहे, म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, मुंबईचं कुठलंही टोक असेल, कोपरा असेल, जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तुमचे नेते बाळासाहेब ठाकरेंचा जप करतात, तो खोटा असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली. आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय. आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन. मी वारंवार केलेलं आहे. तुम्ही कोण? जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो, डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना, हा अमित शहांचा पक्ष आहे. मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, हा धनिकांचा पक्ष आहे. आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये. दक्षिण मुंबईत, ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ, आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे.
कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होतं. मलबार हिलला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती. पुढल्या वेळेला जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडर रोडसुद्धा आपला आहे, मलबार हिलचा वस्त्या आमच्या आहेत, ही अख्खी मुंबई आमची आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवराजे म्हणत आहेत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये. दक्षिण मुंबईचा सातबारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिला आहे का आम्ही?